राजमाता जिजाऊंच्या जयंती उत्सवानिमित्त आज राज्यभरातून नव्हे तर देशभरातून जिजाऊ भक्त सिंदखेड राजा नगरीमध्ये येत आहेत आणि सकाळी या ठिकाणी जिजाऊंची शासकीय पूजा झाली आणि राजकीय नेते देखील जिजाऊंना या ठिकाणी अभिवादन करण्याकरता सिंदखेड राजा नगरीमध्ये दाखल होत आहेत। स्वतः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकतंच जिजाऊंना अभिवादन केलं। काय नेमक्या त्यांच्या भावना जाणून घेऊयात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही सपत्नीक या ठिकाणी जिजाऊंना अभिवादन केलं, काय भावना आहे आज 12 जानेवारी आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही सर्व जिजाऊ प्रेमी असतील, छत्रपती शिवरायांचे सर्व मावळे असतील, प्रेमी असतील, मोठ्या उत्साहामध्ये 12 जानेवारीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आनंदात सिंदखेड राजा या ठिकाणी साजरा केला जातो। दरवर्षीसुद्धा आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो। आजही या ठिकाणी जिजामाता जन्मोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असतानाच आज या ठिकाणी आम्हीसुद्धा आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं हे बुलढाणा जिल्ह्याचं वैभव आहे की बुलढाणा जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना जन्म देऊन त्यांच्यावर संस्कार करून त्यांच्या हातून या संपूर्ण देशामध्ये अगदी विपरीत परिस्थिती असतानासुद्धा हिंदवी स्वराज्याची स्थापना करून घेतली। अशा या मातेला आज वंदन करण्यासाठी लाखोच्या संख्येनं लोक या ठिकाणी येत असतात, त्यापैकी मी सुद्धा एक म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। नक्कीच सातत्यानं चर्चा होते 12 जानेवारीला ते म्हणजे जिजाऊंच्या विकास आराखड्याची बहुतांश कामं रखडलेली आहे, कामं पूर्ण होत नाही। इथं आल्यानंतर जिजाऊ भक्त खंत व्यक्त करताना सातत्यानं पाहायला मिळते। तुम्ही आता केंद्रात मंत्री आहे, काय आश्वस्त कराल जिजाऊ भक्तांना? नाही, सिंदखेड राजा या शहरामध्ये जो विकास आराखडा जाहीर झाला तो वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी कामं होत आहेत। राज्य सरकारचं पुरातत्व विभाग असेल, केंद्र सरकारचा पुरातत्व विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि नगरपालिका असेल, या सगळ्या आणि जिल्हा परिषद या सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळी कामं केली जात असतात आणि आपल्याला माहिती आहे की पुरातत्व विभागाची कामं ही त्या ठिकाणी पुनरुत्थान त्या जागेचं करत असताना त्याच्यामध्ये कुठलाही बदल नको, जुन्या वास्तूशी किंवा जुन्या कामाशी त्याचं सामरस्य हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून अतिशय बारकाई त्या ठिकाणी पाहिल्या जाते। त्यामुळं अनेक अडचणी कामाचा वेग वाढवायला येतात, पण निश्चितपणे या विकास आराखड्याची कामं सुरू आहेत। काही कामं, बरीच कामं राहिलेली ती येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा लवकरात लवकर कसे होतील याचे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही जलद गतीनं प्रयत्न करू। नक्कीच आज जिजाऊंना अभिवादन करताना जिजाऊंचा विकास आराखड्याचा मुद्दा आहे तो सातत्यानं या ठिकाणी चर्चेला जातो। त्यामुळे या निमित्तानं का होईना मात्र जिजाऊंचा विकास आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे, मानस जो आहे तो केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे। प्रफुल्ल खंडारा, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।